नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. चला तर मग आज आहे रविवार आणि मला एका ठिकाणी ट्रेनिंगसाठी जायचं आहे. सकाळी सगळ्या गोष्टी आवरून मी निघाले आणि जाताना अगदी पटकन मी पोचले जिकडे मला जायचं आहे तिकडे. त्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये जे काही लोक असतात ज्यांना ट्रेनिंग द्यायचं असतं, मग त्यांच्या सोयीनुसार आपल्याला वाट बघावी लागते. त्यांची कामं असतात, IPD पेशंट असतात, OPD पेशंट असतात. त्यांच्या वेळेनुसार त्यांना सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. ज्या काही पॉईंट्स ठरलेले आहेत ते समजून सांगावे लागतात. हे 1 दिवसाचं ट्रेनिंग अगदी 4 तासाचं असतं. तुम्ही म्हणाल हे कसलं ट्रेनिंग? तुम्हाला जर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जर तुम्ही घेतली असेल तर ती पॉलिसी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर वर्किंग कशी होते बरं? इन्शुरन्स कंपनीला कशी रिक्वेस्ट पाठवतात? TPA मॅनेजमेंट काय असते? कॅशलेस डिपार्टमेंट नक्की काय असतं बरं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ट्रेनिंगमध्ये मी स्वतः कॅशलेस डिपार्टमेंटला शिकवते. त्यामध्ये डॉक्टर असतात, सिस्टर असतात, टीमवर्क असतं एक प्रकारे. त्याचबरोबर ज्या काही क्वेरीज असतील त्या क्वेरीसुद्धा मला सॉल्व कराव्या लागतात. ॲडमिशनपासून ते डिस्चार्जपर्यंत काय काय गोष्टी करायच्या, कॅशलेस डिपार्टमेंटचं काम चांगलं कसं करायचं, कॅशलेस रिक्वेस्ट पाठवताना कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, डिस्चार्ज कार्ड कसं भरायचं असतं, नर्सिंगचं काय काम आहे, डॉक्टरांचं काम कसं असतं मेडिक्लेम डिपार्टमेंटसोबत, ही सगळी टीमवर्क कशी अरेंज करायची किंवा फार्मसीवाले, मेडिकलवाले ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. आता तुम्ही म्हणाल हे सगळं काय आहे? तर मित्रांनो, मी 9 वर्षापासून TPA मॅनेजमेंटमध्ये काम करते. त्याच्यामुळे मी माझा एक TPA मॅनेजमेंटचा कोर्स चालू केलेला आहे किंवा ट्रेनिंग प्रोग्राम चालू केला आहे. याची तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल, काही माहिती हवी असेल, तुमच्या हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेम डिपार्टमेंट चांगलं करण्यासाठी, उत्तम करण्यासाठी किंवा त्याची कार्यपद्धती तुम्हाला शिकायची असेल तर मला ॲप्रोच करू शकता. तुम्ही मला संपर्क साधू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक सांगते, ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्राचं थोडंफार तरी नॉलेज आपण समाजाला दिले पाहिजे. त्यातून आपण 4 पैसे कमवू शकतो मैत्रिणींनो. त्याचबरोबर आपलं जे नॉलेज आहे ते अपग्रेड होतं. आपल्यालाही आपल्या चुका समजतात. आपण कसं वागतो, आपण कसे बोलतो, आपले काही गोष्टी राहून गेल्यात का, आपल्या सगळ्या नॉलेजला उजळणी मिळते बरं. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा कोणतंही काम करत असाल तर ते दुसऱ्यांना शिकवा. ज्ञानार्जन, दुसऱ्यांना ज्ञान द्या. त्यातून तुम्हाला थोडेफार पैसे नक्कीच मिळतील. त्यातून तुम्हाला रोजगार उपलब्धी होईल. हा जॉब तुम्ही पार्ट टाईम करू शकता, फुल टाईम करू शकता, जसं जमेल तसं करू शकता. ठीक आहे. आज 4 तासाचा प्रोग्राम होता, तो कंप्लीट झाला आणि फायनली मला आता निघावं लागणार आहे. पुढे मला 2 तास लागणार आहेत, पण काय हरकत नाही. ट्रेनिंग छान झालं, मला खूप छान वाटलं आणि मी निघाले घरी जायला.